छत्रपती संभाजीनगरमध्ये कालपासून जे ते पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळते। रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली होती आणि आज सकाळ सुद्धा हे दृश्य आपण पाहतो। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर जे ते अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर जे ते दुचाकी स्वारांनी गर्दी केली आणि पेट्रोल भरण्यासाठी जे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुचाकी स्वार आलेत। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार आहेत, पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणार आहे। या अफवेपोटी जे ही सगळी गर्दी पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर MS12 हे जो बोर्ड बघतो याच्यावर 105 रुपये 105 रुपये 0.17 रुपये लिटरनं पेट्रोल मिळतं, ते साधे पेट्रोल आहे। मात्र त्याच बाजूला जे आहे ते 112 रुपये 81 जे आहे ते दरानं पेट्रोल मिळतं, ते जे आहे ते प्रीमियम पेट्रोल आहे। मात्र साधे पेट्रोल संपल्यामुळं आता हे पॉवर पेट्रोल या ठिकाणी जे आहे ते दुचाकीत भरलं जातं। एकंदरीत पाहिलं तर साध्या पेट्रोलपेक्षा पॉवर पेट्रोलचे दर जे आहे ते जवळपास 5 ते 6 रुपयाने जास्त आहेत। मात्र असं असलं तरी कुठेतरी पेट्रोल बंद होईल, पेट्रोल महाग होईल या जे आहे ते भावनेपोटी, या आशेपोटी ही सगळ्या दुचाकी स्वारांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर पाठीमागे मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक पेट्रोल पंपावर हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर कालपासून जे आहे ते मोठी गर्दी या ठिकाणी झाले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जे आहे ते मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात सुद्धा हीच परिस्थिती पाहायला मिळते आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। जे दुचाकी स्वार आलेले दुचाकी स्वार जे आहे ते साधारणपणे एरवी 100 ते 200 रुपयाचे पेट्रोल भरत होते। मात्र आता असं असताना 500, 1000 अर्थात जे आहे ते टाकी फुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। मात्र डीलर असोसिएशनचे अध्यक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही, त्यामुळे नागरिकांनी अफवेला बळी पडू नये असं आवाहन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलंय। आपण बघतो या ठिकाणी हे पेट्रोल या ठिकाणी भरलं जात आहे, 500च्या वर तो आकडा गेला आहे। अशा पद्धतीने जे आहे ते आलेला प्रत्येक दुचाकीस्वार जास्त पेट्रोल भरून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, मोठी गर्दी पेट्रोल पंपावर भरली, काय नेमकं? ईव्ही बेस्ट सोल्युशन आहे अशा परिस्थितीमध्ये, युद्ध हो काही हो, जोपर्यंत इलेक्ट्रिसिटी आहे तोपर्यंत ईव्ही चालणार बरोबर। जर ईव्ही जर सगळ्यांना हस्तगत केलं, सगळ्यांनी जर वापरायला लागले तर अशा परिस्थितीला म्हणजे आपल्या कामं सोडून तुम्हाला कुठं आहे ना असं लाईनमध्ये लागायची गरज नाही। ईव्ही तुम्ही नॉर्मली किती रुपयात पेट्रोल भरता, आज कितीचं भरलं? मी नॉर्मली 100, 150, 200चं भरत असतो। आज मी 600 रुपयाचं भरलं। काही सांगता येत नाही, याच्यामध्ये परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। त्याच्यामुळेच ही परिस्थिती बिकट जरी झाली तर मला काही अडचण नको व्हायला त्यासाठी। आपण बघतोय ह्या बोलक्या प्रतिक्रिया दुचाकी स्वाराच्या होता। त्यांनी सांगितलं की ते नॉर्मली जे आहे ते 100 ते 200 रुपयाचे पेट्रोल भरतात, मात्र आज ज्यांनी जे आहे ते तब्बल 600 रुपयाचे पेट्रोल भरले। जर परिस्थिती बिकट झाली तर पुन्हा अडचण नको अशी त्यांची भावना आहे। त्याचबरोबर त्यांनी असाही एक महत्त्वाचा संदेश दिला की जे इलेक्ट्रॉनिक वाहने आहेत त्यांचा जे आहे ते मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे अशी सुद्धा त्यांची मागणी आहे। आणि अशा पद्धतीने बघतोय छत्रपती संभाजीनगर शहरातील पेट्रोल पंपावरची ही मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि अशा पद्धतीनं हे सर्व नागरिक जे आहे ते आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरताना या ठिकाणी पाहायला मिळतात। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि अशा पद्धतीनं पेट्रोल भरून घेतलं पाहिजे ही सगळी भावना या लोकांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीत जे आहे ते काल रात्रीसुद्धा मोठी गर्दी झाली होती आणि आज सकाळपासूनचं हे बोलकं चित्र छत्रपती संभाजीनगर शहरातील पाहतोय। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।